हे नक्की ठरेल ना। तेव्हा भृगू म्हणजे माझा परमभक्त, अग्रपूजेचा मान कुणाला द्यावा हे मी ठरवेन। जो माझ्या परीक्षणाला उतरेल त्याच देवाला मी अग्रपूजेचा मान देणार आहे अशी प्रतिज्ञा करून तो आपल्या सत्ययुगी म्हणजे आपल्या पिताजी जवळ आला। चतुरानंद म्हणजे सत्ययुगचे देव आणि सावित्री क्षणभर विश्व कर्तव्यात मग्न होती। आपल्या कर्तव्यात मग्न असताना एकला 2 3 हाका फुगून दिल्या, पण त्याच्यातील एकाही हाकेला विराटची किंवा सावित्रीला होऊ दिले नाही। क्षणभर ते हताश झाले, निराश झाले आणि शांतीला वाटून ते केवळ शिवशंकर आणि उमामाता आपल्या रतिसुखात क्षणभर रममाण झाली होती। अशा समयाला भृगूंचं आगमन झालं। तिथेही भृगूने 1 2 3 हाका दिल्या, पण भृगू म्हणतात त्यांनी ढुंकूनही पाहिलं नाही। त्याचा क्रोध आणखीन अनावर झाला। रात राहिले एक स्थान म्हणजे शांतीधाम, ते शांतीधामात आले। आम्ही शेषावर आडून झालो, आमचे चरण लक्ष्मी तुरत होती हे चित्र पाहिलं आणि 2 वेळा ज्याला अपमान सहन करावा लागला तोच अपमान इथेही सहन करावा लागेल हे वेळ त्यांच्या डोक्यात आलं। क्रोध त्यांचा अनावर झाला आणि रागाच्या भरात येऊन त्याने आपला लत्ता प्रहार शांत केला। जगाच्या देवात झोपला असेल तर जागा हो, त्याने केलेला लत्ता प्रहार आमच्या लक्ष्मीला नाही आवडला, पण आम्ही चटकन उठून उभे राहिलो। आम्ही भगवंताचं चरण आमच्या हाती धरले, अलगद उचलले आणि सहज आपल्या मुखातून शब्द निघाले, हे योगीराज तुझ्या पायाला तरी इजा झाली नाही ना? कारण मी मेणाहूनही मऊ आहे, पण माझं अंतःकरण कठोर आहे। या विश्वासाने मी कठोर वागतो, म्हणून तुझ्या पायाला काही इजा झाली नाही ना? हे शब्द ऐकताच त्याला प्रश्नच विचारला नाही। त्याने आमचे पाय धरले आणि देवा माझं चुकलं, मला क्षमा कर, कारण 2 वेळा जे घडलं ते इथं होऊ नये म्हणून मी देवा तुझ्यावर लत्ता प्रहार केली, पण तुला क्रोध अनावर होता, तू माझा अलगद पाय उचललास आणि तुझ्या पायाला काही इजा झाली नाही याचा प्रश्न केला। झालं अग्रपूजेचा मान देवा तुलाच मी देणार आहे आणि केवळ या महापूजेच्या अग्रपूजेचा मान त्याने दिला। पण भृगुमंत स्वस्ताने निघून गेला, आपल्या कर्तव्यात झाले, पण आमच्या लक्ष्मीचा क्रोध अनावर झाला। ती क्षणभर क्रोधाला क्रोध भरीत होऊन ती भांडणाला उठली, पण मी माझ्या बायकोचं मत तोडू शकत नाही आणि भक्ताला तोडू शकत नाही। अर्थात दोघांनाही सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण तिचा राग अनावर होऊन तिला शांती नावाचा त्याग केला आणि केवळ करवीर प्रार्थना म्हणजे देवा एका भक्ताचं महत्व या विश्वाच्या ठिकाणी ठेवण्यासाठी सारं काही तू सहन केलं। मग मला सांग, या विश्वात ठाई सारे भक्त तुला प्राणाहून प्रिय आहेत ना? हे झालं का स्पृश्य गरीब श्रीमंत राजा रंक हा भेदभाव माझ्याजवळ नाही। विश्वातील सगळी लेकरं माझे, सर्वांजवळ मी समान दृष्टीने पाहतो। एखादा भक्त संकटात असेल तर काळ वेळ स्थळ या गोष्टीचा विचार न करता मी प्रत्यक्ष अवतीर्ण होतो, संकट निर्माण करतो आणि जगाला तारतो। मग देवा हे तुझे शब्द आहेत ना? मग सांप्रत मृत्युलोकाच्या ठिकाणी पाहिले ते का तेव्हा तुझ्या भक्तांच्या जीवनात महाभयंकर संकट ज्या माझ्या भक्तावर संकट आणणारे विश्वासी कोण शक्ती आहे? अशा कोणत्या पाशवी शक्तीला एवढा मोठा विश्वास देवाची शक्ती कोणती असेल? ना दानव ना मानव तर देव देतील घटक होत। आश्चर्य मान आश्चर्य, ज्या देवाला ज्या भक्तांनी पूजिलंय आपल्या शरीरात रोमारोमात समाविष्ट केलंय, त्या भक्ताला जर आम्ही देवाने पीडा दिली असेल तर दैवी जन्माला गालबोट आहे। होय ना? काय असं कोण देव आणि त्या देवताला या विश्वाला गालबोट लावण्यासारखं कृत्य केलं? मग देवा या विश्वास स्वतःचं अस्तित्व
अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपल्या जीवनात एक एक पाऊल टाकलेली व्यक्ती देवता कोण असेल तर कलिदेव. पुन्हा देवाला वेगळं अस्तित्व निर्माण करता येणार नाही आणि करण्याची गरजच नाही. त्या विश्वात प्रत्येकाला अस्तित्व ठेवलेलं आहे. आणि असं असून ब्रह्मा विष्णू महेश यांच्या बरोबरीने वागण्याची त्याची महत्वाकांक्षा असेल तर या क्षणाला त्याला योग्य वेळ पायबंद घालणं फार गरजेचं आहे. हो मग प्रत्यक्ष पहा कोण रे? काची हा काहीतरी आणि त्वरेनं उपस्थित झालोय. पण विश्वाचा पालन करता देव महाविष्णू याच विष्णू देवतेला नमस्कार करायला हवे. हे जगत्पालका साष्टांग प्रणिपात. कल्याण होईल स्वामी. नारद तुम्ही आणि इथं म्हणजे समजलो. पण असू द्या. हे जगत्पालका तुमची हाक ऐकली आणि त्वरेनं उपस्थित झालाय. आपण मला हाक दिली कशासाठी? तुला पाचारण केलं याला कारण आहे. हा या विश्वकार्यात जर एखाद्या व्यक्तीला खंड पडला तर त्याला काय शासन? ह्या जगत्पालका हा. या विश्व कार्यात जर का एखाद्यानं खंड पाडला तर त्याला शासन देवतांनी जे ठरविलं ते देवता देऊ शकतात. अगदी त्यात बरोबर. मी ढवळाढव करणारच नाही. तुला ढवळाढवळ कर असं मी सांगणार नाही कारण तू एक घटक आहे आणि या घटकाला घटकासारखंच वागायला हवं हे मला कळतं. म्हणूनच मी तुला पाचारण केलंय. कलिदेवानं या विश्वात आपल्या कलावृत्तीला माझ्या भक्तांना अधोगतीकडे झुकण्याचा प्रयत्न करतोय आणि तो त्याला करतोय काय करतोय ते इथेच थांबावं. जगत्पालका कल्पना छैल युग पुरुष मी आहे. हो. आणि या माझ्या युगात केवळ 18.5 विश्व पाप आणि 1.5 विश्व पुण्य आहे. अर्थात पाप समतोल ठेवण्यासाठी मला माझा प्रभावच ठेवावा लागेल. कारण तो जर का ठेवला नाही आणि या विश्वात पुण्य प्रस्थापित झालं तर माझा युग संपेल. मग माझा युग असून काय त्याचा उपयोग? कलिदेव तू तंत्रांत दोबर आणि कलकी या 4 युगांची परंपरा ज्यापर्यंत आहे त्यापर्यंतच ती चालायला हवी. संप्रच्या युगाचा युगपुरुष तू आहे. तू जरी युगपुरुष असलास तरी प्रत्येक पुरुषाला मेधा मर्यादा आहे. मर्यादेचं उल्लंघन करण्याचा अधिकार कुणाही देवतेला नाही आणि तो जर तू अधिकाराचं उल्लंघन केलं असेल तर तुला पायबंद घालणं हे आमचं काम आहे. हे विष्णुदाई काय? या कलेला कोणीच पायबंद घालू शकत नाही. कारण या युगात मी माझी सत्ता प्रस्थापित करणार, माझं अस्तित्व सिद्ध करणार आणि त्यासाठी वाटेल तो प्रयास हा कली करेल. युग पुरुष तुझी सत्ता जरूर प्रस्थापित कर यात शंका नाही. पण सत्ता प्रस्थापित करताना अधर्माला अत्याचाराला विचारा नाही. नियमाबाह्य वागून नाही. कोणत्याही देवाला नियमाबाह्य वागता येणार नाही आणि तो जर वागण्याचा तू प्रयत्न करतोय म्हणून ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवातील कोणत्याही देवाला शासन करण्याचा अधिकार युग आहे. पुरुष मी आता मी करीत ते योग्य. या माझ्या युगात तुम्ही देवता मला बंदिस्त करू शकत नाही. कुटीचा नारायण 3 युगाचा पुरुष होता तर अधिकाराचं अतिक्रमण त्याला केव्हा तो केलं तुमचा नाही. प्रश्न झाला नाही. पण तू या क्षणाला जरी युग पुरुष अवतारी पुरुषाने असलास तरी सुद्धा या विश्वाचा एक नोकर आहेस. कारण नेत्राचं पात हलतलं तेवढ्या अवकाशात विश्वभेदात सहस्र वाढाव्यात. त्या सहस्र भेदात कोण देवाची कशी कधी केव्हा प्रेरणा करावी हे सुनेच्या आज्ञेनं ठरलं जातं. तो ज्याप्रमाणे आज्ञा करे त्याप्रमाणे तुम्हाला वागायला हवं. नकोय मला आज्ञा कुणाची. या युगात फक्त आज्ञा चालेल ती या कलिदेवाची. कलिदेव तुझी आज्ञा कुठं कधी कधी वाचाळणार नाही. युग पुरुष असशील आणि या अधिकाराचं अतिक्रमण करायची तर तुला शासन कळेल. मला माहित नाही तुम्ही देव या कलेला कोणता शासन करता. या क्रूर शक्तीला प्रतिकार करण्यासाठी वैकुंठीचा नारायण तुला प्रतिकार खंड ब्रह्मदंड उदंड